What drives us? What drives us? What do we show? What do we show? क्या दिखाना पड़ेगा? What's our key to success? What's our key to success? चाबी क्या है सक्सेस की? वर्किंग स्टार प्रोफेशनल जे 25 गुण मी तुम्हाला सांगितले, सरांनी एक तर इनिशिएटिव्ह सांगितला होता मगाशी, अजून एक गुण फार इम्पॉर्टंट आहे आणि दॅट क्वालिटी दॅट कॉम्पिटन्सी इज लॉयल्टी अँड ट्रस्टवर्दीनेस. तर जर तुम्ही इथे चुकलात मी जे सांगतोय ते करण्यामध्ये, तर लॉयल्टी के साथ आगे आना है. सर बक्षीस आणलेत काही छोटे मोठे? ओके, बक्षीस आहेत तुमच्यासाठी. तर तुम्ही जर चुकलात तर लॉयल्टीने पुढे यायचं की यार मी चुकलोय. ओके, सो वी हॅव टू मॅच द फ्रिक्वेन्सी आणि मग ते सॉन्ग वाजायचे. तसं आपल्याला ह्या हॉलमध्ये फ्रिक्वेन्सी मॅच करायची, सगळे सोबत एका प्लॅटफॉर्मवरती यायचं आहे. नेम, डान्स, नेम, क्लॅप. चला कोण टाय वाजवली या, विथ लॉयल्टी या, काही प्रॉब्लेम नाही, काही शिक्षा नाही. हु वॉज देअर या. सर या या, काही प्रॉब्लेम नाही, या या. आत्ता आपण T20 वर्ल्ड कप जिंकला. तुम्हाला 2023चा वर्ल्ड कप आठवत असेल, आठवतंय सगळ्यांना? 23च्या वर्ल्ड कपमध्ये काय झालं होतं? इंडिया हरली होती आणि हे काय नवीन नव्हतं. तुम्ही 2011 नंतर जर बघितलं असेल टिल 2024 एव्हरी ICC टुर्नामेंट भारत खेळायचा आणि भारताची टीम चोक व्हायची किंवा तिथे हरून जायची. पण इव्हॉल्युशन ही अशी प्रोसेस असते की सातत्याने आपल्या बिलीफ्सला चॅलेंज करणं आणि आपल्या बिलीफ्सला चॅलेंज करून सातत्याने आपले रोल्स आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. मागच्या इतक्या वर्षामध्ये 2011 नंतर आत्ताच्या टीममध्ये काय फरक तुम्हाला जाणवला? 2011च्या वर्ल्ड कप नंतर सातत्याने भारतीय क्रिकेट टीम सेमीफायनलला जायची, फायनलला जायची, पण फायनल सेमीफायनलमध्ये काहीतरी गडबडायचं ज्याच्यामुळे भारतीय टीम काय तिथे सक्सेसफुल व्हायची नाही. फायनली 2024ला आपण वर्ल्ड कप जिंकलो आहे. अँड एक छोटा प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतं की व्हॉट एक्झॅक्टली चेंज्ड इन दिस एंटायर टीम? हा लेसन फार इम्पॉर्टंट आहे, आपण सगळ्यांनी घेणं ॲज अ टीम. आपण सगळे इथे आज भेटलो आहे. काय एक्झॅक्टली चेंज झालं? कॅप्टन्सी चेंज झाली, बट लास्ट फायनलला सर आपण रोहित शर्माच्याच कॅप्टन्सीमध्ये फायनलला होतो. टीमवर्क झालं. ओके, लेसन्स जर ड्राईव्ह करायचे असतील तर भरपूर सारे लेसन्स आपल्याला ड्राईव्ह करता येईल. दिस इज PQ, प्रोडक्टिव्हिटी क्वेश्चन. तुम्ही 8 तासामध्ये किती प्रोडक्टिव्ह आहात? तुमचं टाईम मॅनेजमेंट कसं आहे? तुम्ही गोल्सला कसं चेस करतात? हे सगळं तुमचं PQ. हे खाली PQ. प्रोडक्टिव्हिटी, तुम्ही 8 तासात किती काम करतात? आणि राईट हे आहे तुमचा RQ, रिलेशनशिप क्वेश्चन. तुमचे रिलेशन्स तुमच्या कलिग्ससोबत, तुमच्या टीम मेंबर्ससोबत, तुमच्या बॉसेससोबत, तुमच्या वेंडर्ससोबत, तुमच्या कस्टमर्ससोबत, जे काही तुमच्या जॉब रोलला असोसिएटेड आहेत रिलेशन, ते रिलेशन तुमचे कसे आहेत? आणि वरती आहे SQ, दॅट इज सक्सेस क्वेश्चन. आहे प्रोडक्टिव्हिटी क्वेश्चन. राईटची बाजू आहे रिलेशनशिप क्वेश्चन आणि वरचा आहे SQ. आता सिम्पल फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लिहा. SQ इज इक्वल टू EQ प्लस PQ प्लस RQ. त्यांचा जो रोल आहे, तुम्हाला ह्या टीमला रेल्वेसारखं घेऊन जायचं आहे पण इंजिन पाठीमागे आहे. तुम्हाला यांना घेऊन जायचं आहे बॉलच्या डेस्टिनेशनपर्यंत. टर्म्स अँड कंडिशन सांगतो. तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही फक्त स्ट्रॅटेजी बनवू शकता, ॲक्शन करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ हे माझ्या पुढे आहेत,